जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे इयत्ता 5वीतील विद्यार्थी सादर करत आहेत नाट्यकरण बंडूची इजार। नमस्कार, आम्ही इयत्ता 5वीचे विद्यार्थी सादर करीत आहोत एक नाट्यकरण। नाटकाचे नाव आहे बंडूची इजार। चला तर मग सुरू करूया। बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव। सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा। सकाळी लवकर उठायचं आणि शेतात जायचं, संध्याकाळच्या वेळी पुन्हा घरी यायचं, आपल्या मुलीशी खेळायचं आणि कट्ट्यावरती चक्कर मारायचा। सावळा रंग, शिळशिळीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू। एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे शिवले आणि स्वतःसाठी जाड शिवली। धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला। पुढे विचार जरा लांब झाली, चांगलीच 4 बोट लांब झाली। आता परत धोंडू मामाकडे जायचं म्हणजे अगं विचार जरा लांब झाली, 4 बोट कापून निघून टाकून घालतीस का गं? अगो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचे, नीताच्या शाळेत जायचे, मला नाही जमणार। सुबे इजार जरा लांब झाली, 4 बोट कापून निघून टाकून घालतीस का गं? नाही दादा, आता मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ झाली, तू आईला सांगतीस? आई, ए आई, इजार जरा लांब झाली, 4 बोट कापून निघून टाकून घालतीस का गं? ठेव तिकडे तुझी रस्ती, तर वैरण कापून कापून माझ्या हाताची तुकडी पडल्या। आई इजार इतका कोरड्यात फेकते, बंडू हिरमुसला होऊन शेताकडे जातो। सकाळची त्यात दुरुस्त करायला पाहिजे होती। बंडूची बायको जायचे पाय कापते, दुमडून टाके घालते। आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी त्याचं इतकं हे काम करू नये? बंडूची बहीण जायचे पाय कापते, दुमडून टाके घालते। उगा कसले पोरावर एवढा राब राब लागतोय पोरगा। बंडूची आई जायचे पाय कापते, दुमडून टाके घालते। आपले काम आपणच केलेले बरे। बंडू जायचे पाय कापतो, दुमडून टाके घालतो। सगळेजण आश्चर्याने पाहतात। मी इजार